विधानसभेत पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झाले। विदर्भातल्या शेतकऱ्यांना धानाच्या बोनस संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या, पण तरीही कार्यवाही होत नाही असं मुनगंटीवार म्हणाले। पण लक्षवेधीला समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं मंत्री योगेश कदमांवरती सुधीर भाऊ चांगलेच संतापले। बघूया। माननीय राज्यमंत्री महोदयांचा अन्न नागरी पुरवठा विभाग अजूनही कुंभकर्णाचा बाप बनून झोपेत असेल। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन हा निर्णय घेतला जाईल। धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यायचा की नाही द्यायचा, आणि याला लाजायचं काय? मी काय उखाणे घ्यायला सांगतोय का मंत्री महोदयांना? द्यायचा नाही ना तुम्हाला धानाचा बोनस, तर स्पष्ट सांगा ना। अधिवेशनात पहिल्याच लक्षवेधीची सुरुवात भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवारांनी केली आणि धानाला 20,000 रुपये हेक्टरी बोनसवरून सरकारवरच ताशेरे ओढले। पण यावेळी सुधीर भाऊंच्या टार्गेटवर आले अन्न पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम। मुख्यमंत्री फडणवीसांनी 15 डिसेंबरलाच त्वरित कारवाईचे आदेश दिले, तरी योगेश कदमांचं खातं कुंभकर्णाचा बाप बनून झोपलंय का, असा हल्लाबोल मुनगंटीवारांनी केला। 25 डिसेंबर पासून जर कार्यवाही करण्याचे आदेश, आणि तेही कोणी सामान्य आमदाराचे मंत्र्याचे नाही आहे, स्वतः खुद्द मुख्यमंत्री महोदयांचे आहे, आणि खुद्द मुख्यमंत्री महोदयांचे इतके स्पष्ट त्वरित कार्यवाही करावी असे आदेश असताना जर माननीय राज्यमंत्री महोदयांचा अन्न नागरी पुरवठा विभाग अजूनही कुंभकर्णाचा बाप बनून झोपेत असेल, तर मला लक्षवेधीच्या माध्यमातून या अधिवेशनाची बोवणी खराब करू नका। आता ही सुरुवात आहे पहिल्या लक्षवेधीची, आणि म्हणून आपल्याकडून कदम साहेब या संदर्भातले ठोस कदम अपेक्षित आहे। लडखडणारी उत्तर देऊ नका एवढी विनंती आहे। एका वाक्यात उत्तर द्या, जरी मी जास्त बोललो असलो तरी, की धानाचा बोनस देण्याचा GR 2 दिवसात निघेल। या वर्षी हे बोनस देण्यासाठीचा जो काही निर्णय आहे, शेवटी हा दरवर्षी आपण घेतला, कॅबिनेट घेतला हा निर्णय आहे। त्यामुळे या वर्षीच्या म्हणजे आताच्या शासनामार्फत देखील नक्कीच आपल्याला जी अपेक्षा आहे ते कॅबिनेटच्या समोर हा निर्णय होईलच, पण तथापि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन हा निर्णय घेतला जाईल। आपण 44,000 कोटी रुपये वर्षाला दरवर्षी आपण वेतन आयोगामध्ये वाढवतो। 10,000 कोटी अध्यक्ष DAच्या रूपाने कर्मचाऱ्यांना 10,000 कोटी दर वर्षाला वाढवून देतो। आमदारांचा पगार वाढवून देतो। धानाचा बोनस द्यायचा वेळ आली, चर्चा, बैठके, डिस्कशन, संवाद, मंथन, यावर आपण वेळ देणार आहोत का अध्यक्ष महाराज? 2 दिवसात GR काढू अशा उत्तराची अपेक्षा मुनगंटीवार करत होते, तर मंत्री योगेश कदमांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीमध्ये निर्णय घेणार असं उत्तर दिलं। पण मुनगंटीवारांचं कदमांच्या उत्तरानं समाधान झालं नाही। धानाचा बोनस देणार की नाही हे सांगा, उखाणा घ्यायला सांगत नाही, असा रोखठोक सवाल मुनगंटीवारांनी योगेश कदमांना केला। हा उपप्रश्न आहे का अध्यक्ष महाराज? लक्षवेधीचा आत्मा आहे। तुम्ही आत्म्यालाच उत्तर देताना जर असं उत्तर देता की आम्ही बैठक घेऊ नंतर सांगू, तर संसदीय कामकाजाचा अवमान आहे, हा संविधानाचा अवमान आहे अध्यक्ष महाराज। तुम्हाला लक्षवेधी स्पष्ट भाषेत आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यायचा की नाही द्यायचा, आणि याला लाजायचं काय? मी काय उखाणे घ्यायला सांगतोय का मंत्री महोदयांना? अरे तुम्ही स्पष्ट उत्तर द्या ना की धान बोनस आम्ही देणार, GR 2 दिवसात काढणार। मग याचा अर्थ काय आहे की तुम्ही अजूनपर्यंत कोणतीही तयारी 25 डिसेंबर 2025 पासून त्वरित कार्यवाही करावी असं म्हटल्यावर येत नाही। तुमच्या भातात खडे पडल्याशिवाय कसे राहतील अध्यक्ष महाराज? खाताना तुम्हाला घासामध्ये खडा येईल। यांनी जे आकडे सांगताय ते चुकीचे आकडे सांगताय, आणि त्याचा काही तर्क नाही। मग सांगा देत नाही धानाचा बोनस, विचार काय करायचा आहे? द्यायचा नाही आहे ना तुम्हाला धानाचा बोनस, तर स्पष्ट सांगा ना। मी पुन्हा सांगतो, आमचं सरकार बोनस देण्याच्या विरोधात नाही, परंतु अध्यक्ष महोदय बोनस देत असताना ते योग्य हाती पण गेला पाहिजे। मी एक माहिती म्हणून सांगतोय की फक्त नोंदणी केली की डायरेक्ट बोनस मिळतोय। नोंदणी करण्याची जी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला काही बदल करणं आवश्यक होतं। आमच्या जे मागे लक्षात आलं की एक एजंट 15-15, 20-20, 10-10, 15 जणांचे 50-50 शेतकऱ्यांचे सातबारा घेऊन नोंदणी करतो आणि ही बोनस घेऊन जातोय। जे आधार कार्ड लिंक झालेलं आहे, ज्या आधार कार्डाची आपली नोंदणी झालेली आहे, त्याच आधार कार्डचं बँक अकाउंट असतं, तिकडे आपण डायरेक्ट आता ट्रान्सफर करतो, आपण क्रॉस चेकिंग करतोय, तर असे काही रिव्ह्यूज आपण करतोय। अध्यक्ष मध्ये बोनस देण्याच्या बाबतीमध्ये सरकार आमचं नकारात्मक अजिबात नाही। शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जाते अशा पद्धतीचं उत्तर शासनाकडून शेतकऱ्याचा अवमान करणारा अपेक्षित नाही आहे।
शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचा बोनस डायरेक्ट जातो. शेतकऱ्यांनी नोंदणी करायची आहे. यांना माहिती आहे ना, हे असं सांगता की एजंट नोंदणी करतात. काय माहिती दिली जात आहे. मुनगंटीवारांच्या नंतर काँग्रेसकडून विजय वडेट्टीवारांनी मोर्चा सांभाळला. MSP नुसारही धानाची खरेदी होत नाही. किमान सुधीर भाऊंच्या भावनांचा तरी विचार करा, असं वडेट्टीवार म्हणाले. यावर्षी 1500-1600 रुपयांनी उन्हाळी धानाला कोणी विकत घ्यायला तयार नाही. कसला MSP सांगतो आम्ही, त्याचा बळी घ्यायला तुम्ही निघालात, अशी परिस्थिती निर्माण होईल. म्हणून तुम्ही सांगा की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या कॅबिनेट पुढे जाऊ आणि 20,000 रुपये धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर करू प्रति हेक्टरी एकरी, हे सांगून टाका. म्हणजे सगळ्या समाधान होऊन जाईल आणि मार्ग निघेल. सुधीर भाऊ एवढ्या तडमडीनं बोलतायत. सत्ताधारी पक्षाचे आमदार असून त्यांना व्यथा माहीत आहे, त्यामुळे ते मांडतायत. त्याला सकारात्मक थोडासा विचार करा. तेवढे ज्येष्ठ आहेत, त्यांच्या भावनाचा तरी विचार करा, शेतकऱ्यांच्या व्यथांचा विचार करा आणि सकारात्मक उत्तर द्या, अशी माझी आपल्याकडे मागणी. पण आपल्याला जे अपेक्षित आहे की कॅबिनेट शेवटी हा निर्णय कॅबिनेटच्या समोर जाणार आहे. म्हणून नक्कीच विजयभाऊ आपण मागणी करताय त्यानुसार आणि सुधीर भाऊंच्या मागणीनुसार कॅबिनेटच्या समोर हा प्रस्ताव घेऊन जाऊन त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल. याआधीही सुधीर मुनगंटीवार पोटतिडकीनं प्रश्न मांडून प्रसंगी सरकारवरच आक्रमक झाल्याचे दिसलेत. आता विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुनगंटीवार मैदानामध्ये उतरलेत आणि त्यात राज्यमंत्री योगेश कदमांची कसोटी लागली आहे. विनायक डावरुंगसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.